नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, बॅरिस्टर अंतुलेंच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का? मी ही चर्चा का करतोय तुम्हाला माहिती आहे. गेले काही दिवस अंतुले वादळात सापडलेले आहेत. अंतुलेंनी हेमंत करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मृत्यूबाबत एक विधान केलं आणि त्यावरून देशामध्ये गदारोळ सुरू झाला. आज संध्याकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्रकारांपुढे हे येऊन सांगितलं की अंतुले प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे. कारण गृहमंत्र्यांनी चिदंबरम यांनी लोकसभेमध्ये खुलासा केला. ते असं म्हणाले की अंतुलेंच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, ते खेदजनक आहे. अंतुले यांनी सुद्धा नंतर सारवासारव केली आणि पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे की आता हे प्रकरण वाढवू नका, आता हे इथेच थांबवा. पण या प्रकरणातून अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ, अंतुले हे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांनी असं विधान करणं योग्य होतं का? त्यांनी हे विधान करताना काही पुरावे तपासले होते का, की केवळ मतांचं राजकारण केलं? अंतुले यांच्या विधानामुळे धर्मनिरपेक्षतेचं, सेक्युलरिझमचं नुकसान झालंय का? अंतुले यांच्या विधानामुळे देशातल्या मुसलमानांचं नुकसान झालंय का? आणि अंतुले यांच्या विधानामुळे पाकिस्तानची मदत झाली आहे का? हे प्रश्न मी तपासणार आहे. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ. माझ्यासोबत आहेत अब्दुल कादर मुकादम. हे विचारवंत आहेत आणि मुस्लिम प्रश्नावर आणि इतर अनेक प्रश्नावर ते सतत लिखाण करत असतात. आणि माझ्यासोबत आहेत खासदार भारतकुमार राऊत, जे शिवसेनेचे खासदार आहेत आणि ज्यांनी या प्रश्नावर अत्यंत आग्रही भूमिका घेतली आहे. मी सुरुवात करतोय राऊत यांच्यापासून. राऊत, मला सांगा की आता संध्याकाळी पंतप्रधानांनी असं सांगितलं की या प्रकरणावर पडदा टाका. आता तुमचं काय म्हणणं आहे? पंतप्रधानांचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का? का अजूनही तुम्हाला अंतुलेंचा राजीनामा हवा आहे? पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणावर आमचा विश्वास आहे आणि त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीवर सुद्धा आमची निष्ठा आहे. प्रश्न असा आहे की पंतप्रधानांनी सांगितलं की वादावर पडदा पडला म्हणजे वादावर पडदा पडत नाही, कारण ते एका लोकशाही देशाचे पंतप्रधान आहेत. ते म्हणजे कोणी सर्वेसर्वा नव्हे. प्रश्न असा आहे की अंतुले हे त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी आहेत. त्यांनी एक विधान केलं. त्या विधानाबद्दल नंतर बरीच चर्चा झाल्यानंतर 5 दिवसांनंतर गृहमंत्री चिदंबरम यांनी संसदेमध्ये त्याबद्दलचा एक खुलासा केला. या खुलाशामध्ये कुठेही अंतुले यांचा किंवा त्यांच्या विधानाचा उल्लेख नाही. ती केवळ एक त्यांनी स्पष्टीकरण जे केलेलं आहे, हे 26 नोव्हेंबर पासून जे लोकांना माहिती आहे तेच त्यांनी 3.5 पानामध्ये 4 पानामध्ये ते स्पष्टीकरण केलेलं आहे. विषय असा आहे की जरी आता सरकारने याबाबत खुलासा केला असल्यामुळे त्यांच्या अंतुलेंच्या बोलण्यात काही तथ्य नाही हे जरी जाहीर झालं असलं तरी अशा तऱ्हेची विधानं करणारा माणूस, एक लोकप्रतिनिधी, जर का त्यांच्या सरकारात असेल तर त्यांच्या सरकारवर जनतेने किती निष्ठा ठेवायची, किती श्रद्धा ठेवायची आणि हे खरोखर भारतीयांचं सरकार आहे असं लोकांनी कसं काय मानायचं, हा प्रश्न आहे. त्यामुळे आमची आग्रहाची भूमिका ही अशी आहे की जोपर्यंत अंतुले स्वतः माफी मागत नाहीत किंवा त्यांना पंतप्रधान मनमोहन सिंग हे राजीनामा द्यायला भाग पडत नाहीत किंवा जर राजीनामा देत नसतील तर त्यांना जोपर्यंत बडतर्फ करत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं आणि भारतीय जनतेचं समाधान होण्याची शक्यता नाही. मी येतो राऊत तुमच्याकडे. मला सांगा मुकादम, तुम्ही ऐकलत राऊत काय म्हणतायत. अंतुले जाईपर्यंत ते स्वस्थ बसायला तयार नाहीत, त्यांचं आंदोलन चालू राहणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अंतुलेंनी राजीनामा द्यायला हवा होता, त्यांची हकालपट्टी करायला हवी होती? नाही, मला याच्याविषयी काही मत नाही. हे प्रकरण इतकं गंभीर जसं समजलं जाते तितकं काही गंभीर म्हणजे त्यांनी राजीनामा देण्या इतकं आणि किंवा त्याच्याही पुढे जाऊन त्यांना देशातूनही ठरवण्याचे जे काही प्रयत्न चालले आहेत तितकं काही फार मोठं असं काही गैरकृत्य त्यांनी केलं असं म्हणण्याचं मला काही मान्य नाही आहे. ते काय म्हणाले, काय त्यांची विधानं होती? ते असं म्हणाले की असं काहीतरी संशयास्पद, आता हे शंका आहे त्यांची, खरं असेल खोटं असेल हा भाग वेगळा आहे, परंतु त्यांनी कुठेही करकरेंना पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्या नाहीत, त्या दुसऱ्या कोणाच्या त्याला असं विधान केलेलं नाही किंवा त्यांच्या विधानामुळे त्यांच्या हुतात्म्याला काहीतरी मी सांगतो ते काय म्हणाले. ते असं म्हणाले की ते टेररिस्टच्या गोळ्यांनीच गेलेले आहेत, परंतु करकरे हे गैरमुस्लिम दहशतवाद्यांचा तपास करत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत मला शंका आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे असं अंतुलेंनी विधान केलं. बरोबर आहे. तुम्हाला हे पटतं का? हो, मला पटतंच ना ते. कारण त्यावेळेला मी एक सामान्य कारण मी काही राजकीय नेता नाही किंवा कुठच्या पक्षाचा प्रवक्ता नाही, परंतु त्यावेळेस ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी पाहत होतो टीव्हीवरती नाही इतरत्र वाचत होतो तेव्हा सामान्य लोकांमध्ये ही चर्चा होती की असं काहीतरी आहे. ही जी कारवाई त्यांनी सुरू केली होती त्याचा कुठे ना कुठे ह्याच्याशी संबंध आहे का अशी एक शंका मृत्यूबाबत शंका आहे.
नाही, मला शंका नाही आहे. तुमचं समज आहे, असं होतं की अंतुलेंनी जे शंका बोलून दाखवलं शंका ती लोकांच्या मनातली शंका आहे, काही लोकांच्या मनातली. त्यांना स्वतःलाही ती शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करण्यात यावं एवढं त्या म्हणालेलं आहेत. त्यांनी बाकीचं दुसरं काही म्हणालेलं नाही आहे. तुमचं समज आहे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. राजीनामा देण्याची काही गरज नाही आहे. प्रकाश भाळ, तुमचं काय मत आहे? म्हणजे हे म्हणतात की अंतुलेंच्या मनात शंका होती, अनेकांच्या मनात होती, ती विचारण्याचा त्यांना हक्क आहे. पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधानांचं तुम्ही जे काही विधान सांगितलं की वादावर पडदा पडला, मला असं वाटतं की हा वाद चालू व्हायचंच काही कारण नव्हतं. अंतुलेंनी निव्वळ त्यांच्या क्षुद्र व्यक्तिगत स्वार्थापायी हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि काँग्रेस इतकी हतबल आहे आणि काँग्रेस नेतृत्वहीन आहे आणि पंतप्रधान हे एक नोकरशाहीच्या पद्धतीने वागत असल्यामुळे त्यांचा तर वचक मंत्रिमंडळावरही नाही आणि पक्षावर तर त्यांना कोणी मानतच नाही. आणि सोनिया गांधी या कशा पद्धतीने विचार करतात आणि त्यांना समाजात काय चाललं हे कळतं की नाही याच्याबद्दल शंका यावी इतपत हे सगळं प्रकरण झालं. मी मुकादम यांच्याशी मुळीच सहमत नाही. प्रश्न असा आहे की अंतुलेंच्या मनात शंका असतील किंवा समाजातल्या अनेक लोकांच्या मनात शंका असतील, पण अंतुले आणि समाजातले अनेक लोक ह्याच्यात फरक आहे. अंतुले केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री आहेत. मंत्रिमंडळाची एक सामूहिक जबाबदारी आहे. देशाचे गृहमंत्री संसदेत सांगत आहेत की पाकिस्तानवर हे झालेलं आहे, पाकिस्तानचा माणूस सापडलेला आहे, पाकिस्तान विरुद्ध पुरावा आहे. परराष्ट्रमंत्री ते सांगत असताना अंतुलेंनी हे बोलायचं काय कारण होतं? त्यांना जर अगदीच शंका असती तर त्यांनी पंतप्रधानांना खासगीरित्या भेटून सांगायचं, त्यांनी गृहमंत्र्यांना भेटून सांगायचं. हे बाहेर पत्रकारांशी बोलायचं काय कारण होतं? खरं तर अंतुले हे जे बोलले त्यानंतर ताबडतोब काही तासाच्या अवधीत त्यांना बडतर्फ करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला पाहिजे होती. त्यामुळे एक उत्तम संदेश गेला असता की ह्या देशात अशा प्रकारचं अत्यंत घाणेरडं आणि विघातक राजकारण चालू देणार नाही आम्ही. आणि ह्याची गरज होती. 26 नोव्हेंबरला जे झालं त्यानंतर देश ज्या एकजुटीने आणि एकमुखाने दहशतवादाशी तोंड द्यायला उभा राहिलेला होता त्याला अंतुले हे एक बट्टा लावत होते या त्यांच्या विधानाने. प्रश्न उरलाय तो करकरे यांच्या मृत्यूचा. प्रश्न असा आहे की करकरे यांचा मृत्यू दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी झाला ह्याबद्दल अंतुलेही आता म्हणत नाही. प्रश्न असा आहे की त्याच्यात जे एक श्लेष काढला जातोय की करकरे यांना तिथे कोणी पाठवलं. आता तुम्ही जर तो पकडलेला दहशतवादी आहे त्याची जर जबानी जी पेपरमध्ये छापून आली ती बघितलीत किंवा तुम्ही सरकारतर्फे जे खुलासे झालेले आहेत ते बघितलेत आणि किंबहुना करकरे यांच्याबरोबर साळसकर यांचा जो शरीररक्षक होता सब इन्स्पेक्टर जाधव जो जखमी अवस्थेत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहे त्याचं जर जबानी तुम्ही बघितलीत आणि त्याचं जे खुलासे आलेले बघितले असेल तर ह्याच्यात कुठल्याही पद्धतीचं. पण अंतुलेंनी हे का केलं असं? म्हणजे बेजबाबदारपणा का केला? माझं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की अंतुले हे अत्यंत क्षुद्र व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी हे करतात. अंतुले कसे मंत्री झाले हे तुम्ही बघा ना. अंतुले हे 2006 साली राणे यांच्या मागे लागून कोकणातला मुस्लिम म्हणून मंत्री झालेले आहेत. त्यांना पहिले 2004 साली मंत्रिमंडळात घेतलेलं नव्हतं. त्यांनी अक्षरशः लाचारी करून मंत्रिमंडळात मिळवलेलं आहे आणि त्यांना सुरुवातीला बिनखात्याचं मंत्री नेमलेलं होतं. नंतर त्यांना हे अल्पसंख्याक ह्याचं खातं दिलं ते सुद्धा त्यांना अडगळीत टाकलेलं होतं. त्यांच्या खात्याला काही अर्थ नव्हता. एक केवळ त्यांना बसवायचं मंत्रिमंडळात. मुसलमानांचं लांगुलचालन करण्यासाठी अंतुलेंनी हे केलंय? मुसलमानांचं नाही, त्यांना पद्धतशीरपणे आता निवडणूक आलेली आहे, त्यांना काही परत तिकीट मिळणार नाही. पण आपलं जे राजकीय संस्थान आहे ते काही प्रमाणात टिकवण्यासाठी दुसरे आपल्या नातेवाईकांना किंवा कोणालाही मिळवण्यासाठी ते स्वतःचं महत्त्व वाढवायचा प्रयत्न करतात आणि त्याबरोबर पक्षाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतायत. आता ते सांगतात की माझी इंदिरा गांधींबरोबर कशी जवळीक होती वगैरे. हे अत्यंत अश्लाघ्य आहे. मी पुन्हा जातोय भारतकुमार राऊत यांच्याकडे. राऊत, मला सांगा, अंतुलेंनी हे स्वार्थी राजकारण करून देशात जी एकजूट होती दहशतवाद विरोधी तिला तडा दिलाय असं तुम्हाला वाटतं का? बरोबर आहे निखिल. आता ह्याच्यामध्ये असं म्हणायचं की अंतुले जे काही वागलेत ना ते त्यांच्या पूर्व परंपरेला शोभेस. आता प्रकाश बाळ यांनी त्यांचं बरोबर वर्णन केलं की अत्यंत क्षुद्र अशा तऱ्हेचा स्वतःचा राजकीय स्वार्थ सांभाळण्यासाठी त्यांनी हे सगळं काम केलंय. मला ह्याच्याबद्दल एक फक्त मुकादमांच्या प्रश्नाला उत्तर द्या. मुकादमांची जी भूमिका आहे ना ही एक बुद्धिभ्रम करणारी अशी भूमिका आहे. त्यांना जर काही सामान्य नागरिक म्हणून त्यांच्या मनात जर काही शंका असेल तर काही हरकत नाही, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. अंतुले हे सामान्य नागरिक नाहीत. ही इज द मेंबर ऑफ द नॅशनल एक्झिक्युटिव्ह. ते राष्ट्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. अशा वेळी त्यांना जर का त्यांच्या मंत्रिमंडळाचे जर का सदस्य असतील तर या मंत्रिमंडळामध्ये राहिल्यामुळे त्यांना सामान्य नागरिक म्हणून वागता येणार नाही. त्यांच्या मनात जर खरोखर एवढी तीव्र शंका जर निर्माण झाली असेल, त्यांना एवढं तीव्रतेने वाटत असेल की बापरे हे ह्यांना कोणी तिकडे जायला सांगितलं, तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना, केंद्रीय पंतप्रधानांना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी आपली शंका व्यक्त केली असती तर कदाचित त्यांना उत्तर मिळालं असतं. ते सोडून लोकसभा चालू असताना लोकसभेच्या बाहेर येऊन त्यांनी जेव्हा NIA बद्दलचं बिल चालू होतं त्यावेळी नेमकं संसदगृहाच्या पायऱ्यांवर येऊन अशा तऱ्हेचं विधान करणं
ही साधी गोष्ट नाही. सामान्य कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून जी मुकादमानं शंका आली असेल, ही शंका त्यांच्या मनात येण्याचं कारण नाही. हा सरळ सरळ समाजामध्ये एक गडबड प्रस्थापित करण्याचा, एक संभ्रमाची अवस्था निर्माण करण्याचा आणि समाजाचं जे सांस्कृतिक धार्मिक जे फॅब्रिक आहे, जे एक जाळीकाम आहे, एक विणकाम आहे, हे विस्कटवण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यासाठी त्यांचा व्यक्तिगत राजकीय हेतू हेच कारण आहे. भारतकुमार राऊत आणि प्रकाश बाळ काय म्हणतायत हे आपण ऐकलं. अब्दुल कादर मुकादम त्यांच्याशी सहमत नाहीत. त्यांना वाटत नाही अंतुलेंच्या विधानाला एवढं महत्त्व द्यायला हवं होतं. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. मला 2 महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये मी विचारणार आहे की अंतुले यांच्या विधानामुळे पाकिस्तानचा फायदा झाला आहे का, आणि त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की अंतुले यांच्या विधानामुळे देशातल्या सेक्युलर चळवळीला सुद्धा एक मोठं नुकसान पोचलंय का. मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपण आजचा प्रश्न बघूया. अंतुलेंच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का. बघा पडद्यावर तुम्ही 76% लोक हो म्हणतायत. येऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.